तुमचे काय प्रश्न आहेत शाळेविषयी आणि काय मत आहे? तुमचं नाव काय? नाव आमचं बाबासाहेब भगवानराव भिशे, राहणार कोला. आमचा मुलगा इथं तिसरीला समजा शिकायला होता गेल्या वर्षी. आणि तुम्ही काम काय करता? काम शेती करत होतो आम्ही. गेल्या वर्षी तिसरीला शिकताना एक साखरे सर म्हणून एक सर होते. एक वर्ष ते सर शिकवाय होते, एक वर्ष सर इथं शाळेवरच आले नाहीत. त्याच्यामुळं आता त्या मुलाचं आमचं एक वर्ष नुकसान झालं आहे. आता दुसरीकडे टाकण्यासाठी आमच्याकडे काही पैसे नाहीत, काय नाही, आम्ही शेती करतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे शाळेचा काय आहे की इथं 4 मॅडम आहेत शिकवायला. तर 4 मॅडम क्लासला जातात आणि त्यातल्याच एक मॅडम मुख्याध्यापकाचं काम बघतात. इथं मुख्याध्यापक पण नाही शाळेला. आणि पुन्हा दुसरं म्हणजे या शाळेसाठी एक सेवकसुद्धा नाही. या शाळेची साफसुफी आमचे गावकरीच काही टीम आहे एक शाळेची, ती साफसूफ करते दररोज 1-1.5 तास 1-1.5 तास. पण ह्या शाळेसाठी एक मुख्याध्यापक पण पाहिजे आम्हाला, एक शिक्षक नाही आणि एक हे नाही, सेवक नाही काम करण्यासाठी. ते शिक्षक इथं रुजू असताना दुसरीकडे कोणीतरी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची बदली झाली, त्याच्या संदर्भात काय सांगा? ते शिक्षक इथं आला काही 1-2 दिवस का काहीतरी राहायला वाटतं. पुन्हा त्या अधिकाऱ्यासोबत त्याच्याच घरी पाणी भरायला गेला. पुन्हा ते शाळेवरच आलं नाही. आणि पगार तो उचलायला ती शासनाची फुल पगार इथून शाळेतून त्याला शाळेतून पगार घेतली. शाळेनं जरी नाही द्यायची असली तरी त्यानं वरी अधिकाऱ्यासोबत दाब टाकून पगार काढून घ्यायला महिन्याला महिन्याला हां, पगार निघते. लाख रुपये महिना ते त्याचं घ्यायला. आणि शेतकरी बेजार आहेत इथं. शेतकऱ्याला काहीच नाही, शेतात काम करू बेजार आहेत. मुलं इथं शिकवाय टाकली शाळेला, इथल्या गावातल्या तिकडं टाकायसाठी पैसे नाहीत, काय नाही. आणि सध्या आता दुष्काळाचं सुद्धा सावट आहे. आणि हो ना, पाऊस नाही, काय नाही, बिकट झालेली आहे. पाऊस नाही, काय नाही. पुन्हा इकडं पिकं चालली आहेत वाळून. आणि शाळेत सुद्धा लेकरायला शाळेला शिकवायला सर नाहीत, कोण नाही. अवघड. जसं वाटोळं झाले तसं काय वाटतं? शेतकऱ्याचं वाटोळ, आपलं याचं लेकरांचं पण वाटोळ झालं आहे शिक्षक नसल्यामुळं. आता काय सांगणार आहेत तुम्ही? आता एक उद्या 30 तारखेला एकनाथभाई शिंदे सभा आहे इथं परभणीमध्ये. तिथं दादा भुसे जर आले तर त्यांना हे प्रश्न आम्ही गावकरी सगळे मुलं घेऊन जाणार आहेत तिथं. त्या मॅडमची पण तक्रार करणार आहेत, कुठे ते शिक्षक काय आहेत, कुठं गेलेत, कुठं शिकवायलेत, कुठून पगार उचलायलेत विचारणार आहेत आम्ही प्रश्न. पूर्ण गावकरी येणार आहेत तिथं सभेला. आणि हे आपलं विद्यार्थी पण घेऊन येणार आहेत तिथं आम्ही परभणीला. बरं. हो.